इकडे ठाण्यात देखील मोर्चा निघालेला आहे। लाखोंच्या संख्येनं मराठा समाजातले बांधव यात सहभागी झालेले आहेत। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। अक्षय, ठाण्यातली काय परिस्थिती आहे मोर्चाची? मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर आता हा मोर्चा कसा पुढे जाणार? सध्या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि ठाण्याचा जो तिनात नाका आहे त्या तिनात नाक्यावर हा मोर्चा निघालेला आहे। जसं की तुम्ही माझ्या मागे बघू शकता, सध्या आपण नौपाडा परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणाहून हा मोर्चा या ठिकाणी जात आहे। जवळजवळ 1.5 ते 2 तास झालेले आहेत। ही जी लाईन आहे ती अशी सुरू आहे या ठिकाणावरून आणि आपण जर बघितलं तर तिन्हात नाक्यावरून हा जो मोर्चा सुरू झालेला आहे तो थेट आता तलावपाळीच्या दिशेने जातोय, गडकरी रंगायतांच्या दिशेने जातोय। त्या ठिकाणी जाऊन 2 वेगवेगळे गट पडणार आहेत। सुरुवातीला ज्या महिला आहेत, ज्या 3-3 करून रांगाने चाललेल्या आहेत, त्या महिला मासुंदा तलाव जो आहे त्याला पूर्णतः प्रदक्षिणा घालून पुढे जातील। त्याच्यानंतर हे जे पुरुष जे आहेत ते गडकरी रंगायतांच्या जो रस्ता आहे त्या रंगायतांच्या रस्त्याच्या इथून जातील। अशा प्रकारे 2 हे गट पडणार आहेत। त्याच्यानंतर संपूर्ण मासुंदा तलाव जवळजवळ या संपूर्ण मराठा मोर्चाने व्यापून जाणार आहे। पुढे हा जो मोर्चा आहे तो कोर्ट नाक्याच्या दिशेने त्या गडकरी रंगायतांच्या इथून कोर्ट नाक्याच्या दिशेने आगे पुढे जाणार आहे। अशा प्रकारे हा संपूर्ण रूट आहे आणि जसे की आता आपण बघत आहोत ठाण्याच्या या चौकामध्ये, नौपाड्याच्या चौकामध्ये गावदेवीच्या आडीचा जो चौक आहे त्याच्यामध्ये सध्या आपण आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळे मराठा मोर्चाचं मागणी घेऊन जे मुंबई आणि इतर परिसरातून जे नागरिक आलेले आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत। आत्ताच ही जी संख्या आहे ती लाखांच्या वर आहे असे सांगितले जाते आणि 3 वाजेपर्यंत हा मोर्चा संपेल असं देखील सांगितलं जाते। शेवटी म्हणजे तहसीलदार कार्यालय जे आहे कोर्ट नाका इथे जाऊन शेवटी 5 मुली आहेत, त्या 5 मुली आपले निवेदन देणार आहेत। संपूर्ण हा जो मोर्चा आहे तो अतिशय शांतपणे मूक मोर्चा आहे, कुठेही काही घोषणाबाजी नाही आहे किंवा कुठेही काही दंगामस्ती अजिबात नाही आहे। अतिशय शिस्तबद्धपणे हा मोर्चा सध्या सुरू आहे आणि एकूणच जर बघितलं तर आपण आधीचे जे मोर्चे होते त्या मोर्चांमध्ये ज्याप्रमाणे शिस्तबद्धता होती, डिसिप्लिन होतं, जी काही काळजी घेतली गेली होती सगळी काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे। ठाण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वाहतुकीची वाहतूक बंदी देखील करण्यात आलेली आहे। खबरदारीचे उपाय म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि संपूर्ण तयारी जी आहे ती ठाणे महानगरपालिका त्याचबरोबर प्रशासनाने घेतलेली आहे। बरोबर, विराट मोर्चा निघालेला आहे। अक्षय, ठाण्यामध्ये मोठ्या संख्येनं यात सहभागी झालेले आहेत सगळे नागरिक आपल्या मागण्या घेऊन आणि आत्तापर्यंत जे वैशिष्ट्य होतं या मोर्चाचं, शिस्त यातली सगळी ती शिस्त देखील या मोर्चात देखील पाहायला मिळते। अत्यंत शांततेत मूक मोर्चा निघाला सूचित करण्यात आलेला आहे। अक्षय, या सगळ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झालेत हे आपण बघितलं, पण नेते कोण कोण सहभागी झालेत या मोर्चात? शिवसेनेचे जवळजवळ सर्वच नेते या ठिकाणी सहभागी झाले होते। अगदी मगाशीच तिनात नाक्यावर एकनाथ शिंदे होते, राजन विचारे होते, श्रीकांत शिंदे होते। अशा प्रकारे शिवसेनेचे सगळेचे सगळे मोर्चे, सगळेचे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झालेले आपल्याला दिसून आलेले आहेत। अनेक विविध पक्षांचे नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असं सांगितलं जात आहे, पण गर्दी इतकी आहे, एवढा मोठा मोर्चा आहे, त्याच्यानंतर अगदी शेवटला राजकीय पक्ष आणि राजकीय जे कार्यकर्ते आहेत त्यांना ठेवण्यात आलेले आहे। त्याच्यामुळे अजूनही या परिसरात अजूनही कोणती राजकीय पक्ष आलेले नाहीयेत, पण ते देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांचा देखील पाठिंबा आहे या मोर्चाला असं त्यांनी आधी सांगितलं होतं। त्याच्यामुळे ठाण्यातले जे विविध राजकीय पक्ष होते ते सर्वच्या सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। अक्षय, आपण नेत्यांबद्दल जाणून घेतलं, पण आजची वाहतुकीची परिस्थिती नेमकी काय राहिली आहे ठाण्यातली? वाहतुकीची अनेक ठिकाणी जे मुख्य रस्ते आहेत त्या ठिकाणी बंदी घालण्यात आलेली आहे। मुंबईवरून जे येणारे रस्ते आहेत म्हणजे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असेल, त्याचबरोबर LBS रोडवरून जो येणारा रस्ता आहे त्या दोन्ही ठिकाणी तिनात नाक्याचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खाली जाण्यासाठी बंदी करण्यात आलेली आहे। केवळ जर मुंबईवरून जर आपण नाशिक दिशेने जायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ब्रिजचाच वापर करायचा आहे आणि ब्रिज टू ब्रिज हे सगळं ट्रॅफिक जाणार आहे। त्याचबरोबर नौपाडा हा जो परिसर, संपूर्ण नौपाडा परिसरामध्ये वाहतूक बंदी करण्यात आलेली आहे। मूस नाका जो आहे, त्याचबरोबर क्रीक नाका आहे, या ठिकाणी देखील वाहतूक बंदी करण्यात आलेली आहे। ज्या TMTच्या ज्या बस आहेत त्या TMTच्या बस सॅटिस प्रकल्पावर न जाता थेट ठाणेच्या पूर्वेला जो प्रकल्प आहे, पूर्वेला जो ST स्टँड आहे त्या ठिकाणी जातात, कोपरीचा ST स्टँड। त्यामुळे सगळ्या नागरिकांना, सगळ्या प्रवाशांना ईस्टवरून गाड्या बस पकडण्यास सांगण्यात येते। रिक्षा देखील बंद आहेत या ठिकाणी, पण पुढे मात्र ज्या ठिकाणी हा मोर्चा जाणार नाही त्या ठिकाणी मात्र वाहतूक सुरू आहे। बरोबर, वाहतूक सुरू आहे आणि आता ठाण्याच्या रस्त्यावरती जिकडे बघावं तिकडे मोर्चेकरी दिसत आहेत। भगवेमय झालेलं आहे सगळं ठाण्यातलं वातावरण।